कस्तुरीगंधा द फ्लावरिंग ट्री भाग 16. काय कस्तुरी? मोठ्या बाईसाहेबाने आश्चर्याने विचारले. हो, तिच्या प्रेमात आखंड बुडाला आहे तो असे म्हणत आहे की लग्न करेन तर फक्त कस्तुरीशीच, आणि म्हणूनच मी त्याला समजावत होतो. पण तो माझे काहीही न ऐकता गाडीतून उतरून सरळ चालायला लागला. वडिलांनी सांगितले, तुमचा पण लगेच पारा चढतो. तुम्ही त्याला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. मोठ्या बाईसाहेब म्हणाल्या, काय विश्वासात घेऊ? त्यांची आणि आमची बरोबरी तरी आहे का? राजमहालात सोन्या चांदीत वाढलेला हा आपला मुलगा, आणि ती कुठल्या तरी एका झोपडीत राहते. याने जीवनात कधी कुठलेच काम केल्याचे मला आठवत नाही, आणि त्यांना काही पैसे मिळवण्यासाठी सकाळी सकाळी उठून फुले विकावी लागतात. हा दररोज पंचपक्वाने खातो. त्यांना पोटभर अन्न मिळणे कठीण. हा दर आठवड्याला आपल्याला रेशमी वस्त्रे घेऊन येतो, आणि त्या कधीतरी विकत घेतलेले किंवा कोणीतरी दिलेले फाटके कपडे ठिगळ लावून वापरतात. याला प्रवासासाठी घोडागाडी आहे. त्या मैल मैल पायी तुडवतात. 2 ध्रुवांचा फरक आहे आपल्यात. वडील बोलले, पण आपल्या मुलाची खुशी आहे तिच्यात. बाईसाहेबाने म्हटले, तो अजून लहान आहे. त्याला चांगल्या आणि वाईटाची जाणीव नाही. वडिलांनी मोठ्या आवाजात म्हटले, तुम्हीच विचार करा. आपले हे वैभव, धन, संपत्ती शेवटी कोणासाठी? आपल्याच मुलासाठी ना. मग ही धनदौलत, संपत्ती पायाशी लोळत असून सुद्धा जर आपला मुलगा आनंदी नसेल तर ही दौलत काय कामाची? तुम्ही पण जरा लक्षात घ्या. आपल्या मुलाची खुशी कस्तुरीत आहे. बाईसाहेबाने समजावण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यातले हे अंतर. वडिलांनी पुन्हा तोच विषय काढण्याचा प्रयत्न केला. हे बघा, ती मुलगी लग्न होऊन आपल्या घरी येणार आहे. आपला मुलगा थोडेच तिथे जाणार आहे. मग आपल्याला त्यांच्या घराशी, राहणीमानाशी काय देणं घेणं? बाईसाहेबांनी समजाविले. तेव्हाच रामप्पा धावत धावत येताना दिसला. बाईसाहेब, बाईसाहेब, मालक, मालक, तो मोठमोठ्याने हाका मारत होता. अहो, रामप्पा हाका मारत आहे. अण्णा, जरा गाडी थांबवा. त्यांनी वळून दुरून येणाऱ्या रामप्पाकडे पाहिले. रामप्पा, काय झाले? बाईसाहेबांनी रामप्पाकडे पाहत विचारले. बाईसाहेब, श्रीधर दादा नदीच्या काठी बसलेले आहेत. मी त्यांच्या जवळ गेलो नाही. सरळ तुम्हाला सांगायला इथं आलो. रामप्पा धापा टाकत म्हणाला. बरे केले. आता मीच जाते त्याला समजवायला. अण्णा, चला नदीकाठी न्या. बाईसाहेबांनी आदेश दिला. काही वेळाने बाईसाहेब नदीच्या किनारी पोहोचल्या. त्यांनी पाहिले की किनाऱ्यावर असलेल्या एका काळ्या दगडावर श्रीधर बसून नदीकडे एकटक पाहत आहे. बाईसाहेब दबक्या पावलांनी त्याच्यापाशी जाऊन बसल्या. आपल्या आईला अचानक आपल्यापाशी पाहून श्रीधरला जरा आश्चर्य वाटले, तरी तो काहीच बोलला नाही. त्याने पुन्हा नदीकडे नजर फिरवली. काय झाले? इथे का बसला आहेस? बाईसाहेबांनी शांतता भंग केली. मला घरी यायचे नाही. श्रीधरच्या बोलण्यात एक राग झळकत होता. घरी यायचे नाही? पण का? काय झाले? मला सांग ना, बाईसाहेबाने विचारले. तुम्हाला सगळे माहीत झालेच असेलच, तरी मला पुन्हा का विचारत आहात? श्रीधरने पुन्हा त्याच स्वरात म्हटले.
तर मी जे ऐकले आहे ते खरे आहे म्हणायचे. तुझे बाबा सांगत होते की तू त्या कस्तुरी गंधाची फुले विकणाऱ्या कस्तुरीच्या प्रेमात पडला आहेस. बाईसाहेबाने म्हटले. हो, अगदी बरोबर ऐकलत तुम्ही, श्रीधरने स्पष्टपणे सांगितले. मग हे मला आधी का नाही सांगितले? बाईसाहेबांनी गालातच हसत विचारले. आपल्या आईचे हे उत्तर ऐकताच श्रीधरने त्यांच्याकडे पाहिले. तुम्हाला सांगितले असते तर काय झाले असते? परिस्थिती बदलली असती का? कस्तुरी गरीब आहे, ती श्रीमंत झाली असती का? श्रीधरने विचारले. हो, नक्कीच झाली असती. आमच्या घरची सून झाल्यावर ती गरीबाची श्रीमंत नक्कीच होणार आहे. बाईसाहेब पुन्हा हसल्या. काय म्हणालात? आपल्या घरची सून? म्हणजे तुम्हाला माझे प्रेम स्वीकार आहे? आईचे बोलणे ऐकून श्रीधर अचंबित झाला. हो, का नाही? तुझी पसंती तीच माझी पसंती. तुझ्या खुशीतच माझी खुशी आहे. तुला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ती गोष्ट मला का नाही आवडणार? बाईसाहेब म्हणाल्या. पण बाबांना कस्तुरी पसंत नाही. त्यांना तिची गरिबी दिसते. ते माझ्या प्रेमाचा कधीच स्वीकार करणार नाहीत. श्रीधर म्हणाला. ते तू माझ्यावर सोड. आता मी तुला सांगितले आहे ना की मी तुझे लग्न लावून देणार. मी वचन देते तुला. बाईसाहेब म्हणाल्या. मग खरेच तुम्ही माझे लग्न लावून देणार? हो, आणि ते पण अगदी धूमधडाक्यात. आता उठा आणि घरी चला. बाईसाहेब हसत म्हणाल्या. रात्रीचे जेवण झाल्यानंतर श्रीधर आपल्या खोलीत बसला होता. तेव्हाच त्याच्या खोलीत कांचना आली. काय दादा, कुणाचा विचार करत बसला आहेस? नक्कीच कस्तुरीचाच असेल, बरोबर? कांचना खुदकन हसत म्हणाली. तू गप ग, आगाऊ कुठली. श्रीधर चिडत म्हणाला. म्हणजे मी काही चुकीचे बोलले का? तुझ्या मनात सध्या नक्की काय चालले आहे ते बरोबर माहित आहे मला. या क्षणी तू कस्तुरीचाच विचार करत आहेस हे पण कळते मला, कांचनाने म्हटले. तू आता या क्षणी इथे का आली आहेस? श्रीधरने विचारले. म्हटले, दिवसभर तू घरी नव्हता, जरा तुझी चौकशी करून यावी. खूप चालला असशील, पाय दुखत असेल तर दाबून देते. पण मला सांग, नदीच्या काठी बसायला मजा येते का रे दादा? कांचनाने गालातच हसत विचारले. उद्या तूच जा आणि बसून बघ, श्रीधरने उत्तर दिले. पण मला सांग दादा, गावात इतक्या मुली होत्या तरी पण तुला ती कस्तुरीच का आवडली? असे का खास आहे तिच्यात? कारण ती जगातली सर्वात सुंदर मुलगी आहे, श्रीधरने लगेच उत्तर दिले. काय तर म्हणे जगातली सर्वात सुंदर मुलगी. मी काय कमी सुंदर आहे? कांचना तोंड वाकडे करत म्हणाली. आता तुला अशी प्रतिक्रिया द्यायला काय झाले? उलट तू तर खुशच व्हायला पाहिजे. तुझी वहिनी सर्वात सुंदर मुलगी आहे म्हणून. श्रीधर हसला. हो का? बरं, पण मला सांग, आता तू तिच्याशी लग्न कधी करणार? लपून छपून जाऊन लग्न करणार की काय? कांचनाने हळूच विचारले. आता हे सगळे तुझ्या डोक्यावर का? मला जेव्हा लग्न करायचे आहे तेव्हा मी करेन, तू काळजी करू नकोस. श्रीधर चिडला. भावाची काळजी बहीण नाही करणार तर कोण करणार?
तुला भावाची इतकीच काळजी असेल तर आता कृपा करून माझ्या खोलीतून बाहेर जा. मला शांतपणे झोपायचे आहे. असे म्हणत श्रीधर उठला आणि पलंगावर जाऊन आडवा झाला. जयश्री आणि शांता झोपली होती, पण कस्तुरीला झोपच लागत नव्हती. श्रीधरने दिलेल्या प्रेम प्रस्तावाचे ते शब्द कस्तुरीच्या कानात घुमत होते. तिच्या मनात भावनांचे तरंग उठत होते. तिचे मन आश्चर्य, आनंद आणि थोडीशी घबराट यांच्या रंगाने रंगले होते. श्रीधरने निर्णय घ्यायला सांगितला आहे खरा, पण त्याला मी काय उत्तर देऊ? त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे, पण माझ्या घरात मोठी बहीण असताना मी कसे लग्न करू? लोक काय म्हणणार? आईना तर सगळीकडे मान खाली घालून राहावे लागेल. असू दे, आता या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही. त्याला स्पष्टपणे सांगायचे की माझ्या बहिणीचे लग्न झाल्याशिवाय मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तेव्हा हा विचार सोडून दे. तर तुम्ही ऐकत होता कस्तुरीगंधा द फ्लॉवरिंग ट्री या कथेचा 16वा भाग. पुढे काय होणार? कस्तुरी खरोखरच श्रीधरला नकार देणार? बाईसाहेबांनी तर श्रीधरच्या प्रेमाला होकार दिला आहे, पण श्रीधरचे वडील तयार होणार? श्रीधर आणि कस्तुरीच्या नशिबात पुढे काय लिहिले आहे पाहूया पुढच्या भागात. तुम्हाला जर ही कथा आवडली तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.